नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका थरारक एन्काउंटरची माहिती घेऊया. व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल कोतकर याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. चला या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी भागात पोलिसांनी अमोल कोतकरला अटक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहून अमोलने गाडीतून पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या दिशेने गाडी चालवली, ज्यामुळे एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर अमोलने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि या चकमकीत अमोल कोतकर ठार झाला. 15 मे रोजी व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या बजाजनगरमधील बंगल्यावर दरोडा पडला होता. त्यावेळी लड्डा कुटुंबीय परदेशात होते. चोरट्यांनी केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवून 8 किलो सोने, 40 किलो चांदी आणि रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपी अटकेत असून अमोल कोतकर 6वा आरोपी होता. चोरीचा मुद्देमाल अमोलकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही घटना पोलीस आणि गुन्हेगारी जगतातील संघर्षाचे एक उदाहरण आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि खुलासे महत्त्वाचे ठरणार आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. धन्यवाद.